नमस्कार, माझे नाव आहे कृष्णा हनुमंत तांबरे. मी इयत्ता 12वी सायन्समध्ये शिकत आहे. माझे नाव आहे राहुल मधुकर राठड आणि मी इयत्ता 11वी विज्ञानमध्ये शिकत आहे. माझे नाव आहे हिमांशू संदीप कोरडे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव आहे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सूर्यमहाल, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर. आमच्या गटाचे नाव आहे एलोगट. आमच्या प्रोजेक्टचे कार्य आहे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आम्हाला लागणारे जे घटक आहेत ते म्हणजे प्लॅस्टिकचे 5 ग्लास आहेत आणि त्या ग्लासमध्ये 4 प्लॅस्टिकच्या नळ्या आहेत आणि पहिल्या ग्लासमध्ये कोळसा आहेत, दुसऱ्या ग्लासमध्ये मोठे दगड आहेत, तिसऱ्या ग्लासमध्ये मातीचे लहान लहान कण आहेत आणि चौथ्या ग्लासमध्ये नारळाचे केस आहेत आणि त्यासाठी आम्ही घाण पाणी वापरलेले आहे. तर तुम्हाला आम्ही कृती करून दाखवण्यासाठी हे पुढील कृती आम्ही तुम्हाला करून दाखवतो. बघू शकता तुम्ही, आपण आज शुद्ध पाणी घेतलेलं आहे आणि ह्या ग्लासमध्ये कोळसे आणि मोठे दगड घेतलेले आहे आणि अशुद्ध पाणी याच्यामधले ओतलेलं आहे आणि अशुद्ध पाणी शुद्ध होऊन या नळीद्वारे खालच्या ग्लासमध्ये आलेलं आहे आणि या ग्लासमध्ये मोठे दगड आहेत आणि या दगडाद्वारे हे पाणी शुद्ध होऊन या नळीद्वारे खालच्या ग्लासमध्ये आलेले आहे आणि खालच्या ग्लासमध्ये मातीचे कण, लहानात लहान मातीचे कण आणि माती आहे आणि या ग्लासमधून पाणी शुद्ध होऊन या नळीद्वारे खालच्या ग्लासमध्ये आलेलं आहे आणि खालच्या ग्लासमध्ये बघू शकता तुम्ही नारळाचे किस आहे आणि ह्या किसाद्वारे हे पाणी शुद्ध होऊन या नळीद्वारे खालच्या ग्लासमध्ये आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, ह्या ग्लासमध्ये पाणी शुद्ध झालेलं आहे. आपल्या शरीरासाठी हे पाणी योग्य पिण्यासाठी आहे. पृथ्वीवर अशुद्ध पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे, म्हणून आपण शुद्ध पाणी पिण्यासाठी असे प्रयोग करू शकतो. धन्यवाद.